तुम्ही IIT नाही तर बिट्स पिलानी नाही तर NIT नाही तर ट्रिपल IIT नाही तर VIT वेलोर, मणिपाल, SRM असे ऑलमोस्ट 15-20 तुमच्याकडे नॅशनल लेवलचे पर्याय आज उपलब्ध आहेत. सर्वात अवघड जे ॲडव्हान्स्ड आहे. आमचं काय म्हणणं आहे, जे ॲडव्हान्स इज द मदर ऑफ ऑल एंट्रन्स एक्झाम. तुम्ही जे ॲडव्हान्ससाठी तयारी करा, सगळ्या बाकीच्या परीक्षांची तयारी ऑटोमॅटिकली होऊन जाते. CET मध्ये 54 सेकंड्समध्ये एक प्रश्न सोडवायचा असतो. मेन्समध्ये 2 मिनिटं लागतात आणि ॲडव्हान्समध्ये 4 मिनिटं 3-4 मिनिटं आपल्याकडे असतात. 8वी पासून JEEची तयारी करायची की CET तयारी करायची? नाही CETची गरज नाही. हा काय फरक आहे? अनेकांचं म्हणणं असं की आम्हाला क्लासवाले JEEच करायला लावतात तयारीज, क्लास तो JEEचाच लावायचा. ती बेसिकली काय आहे, तुम्ही 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी या कुठल्याही स्टँडर्डने सुरू करू शकता. बरं. त्याच्यामध्ये तुम्ही नॉलेजसाठी सुरू करा. बरं. मॅथ्स आणि सायन्स समजण्यासाठी, कन्सेप्च्युअली अंडरस्टँड करण्यासाठी, त्याच्यामधली ब्युटीज मला अप्रिशिएट करायची आहे आणि त्याचा मला उपयोग काही पॉप्युलर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील. होमी बाबा एक्झाम आहे, NSTSC आहे, NSO आहे, IMO आहे, IPM आहे. तसे बरेच शाळेच्या लेवलला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये मला काहीतरी यश मिळेल, मला थोडासा एक्सपोजर मिळेल, मला माझी एक साधारण प्रावीण्य माझं किती आहे हे जाणून घेता येईल. याच्यासाठी तुम्ही एक एक्सप्लोरेटरी अप्रोचने तुम्ही 8वी, 9वी, 10वी पासून सुरू करू शकता. मला जेही करायचं आहे, मला ते नाही केलं तर माझं काही होणार नाही, हे जो काही फोमो क्रिएट केला जातो ना, हे कोचिंग इंडस्ट्री बऱ्याच वेळेला फोमो क्रिएट करते आणि हे चुकीचं आहे. फिअर ऑफ मिसिंग आउट. फिअर ऑफ मिसिंग आउट. हे नाही केलं तर तुमचं होणार नाही, हे चुकीचं आहे. तुम्ही 2 वर्षात पण करू शकता आणि दरवर्षी आमच्याकडे जे रँक्स असतात 40% विद्यार्थी त्यांनी असेच असतात ज्यांनी 11वीतच सुरू केलेले. 2 वर्षात पॉसिबल आहे. बरोबर. आणि वारंवार इयर आफ्टर इयर वी आर सीइंग इट इज पॉसिबल. फक्त हे पण खरं आहे की जर तुम्ही लवकर सुरू केलं तर तुम्हाला हाच अभ्यासक्रम कमी तणावामध्ये लेस स्ट्रेस घेऊन करता येऊ शकतो. म्हणून हे लवकर सुरू करणं रेकमेंडेड आहे. बरोबर. आणि तुम्ही IIT नाही तर बिट्स पिलानी नाही तर NIT नाही तर ट्रिपल IIT नाही तर VIT वेलोर, मणिपाल, SRM असे ऑलमोस्ट 15-20 तुमच्याकडे नॅशनल लेवलचे पर्याय आज उपलब्ध आहेत. आणि तिथे एवढे सीट्स आहेत. त्या टोटल जागा किती आहेत मग त्या सगळ्या? समजा IITच्या 17,000 जर आपण सोडल्या तर त्या जागा साधारणपणे किती आहेत? NITच्या 24,000 आहेत, ट्रिपल IITच्या 14,000 आहेत. मग तुम्ही जर आता ह्याचे बघितल्या जे VIT वेल्लोर बघितलं, त्याचे 4-5 कॅम्पसेस आहेत, ते सगळे म्हणून 5,000 सीट्स आहेत. मणिपालचे साधारण 3,500 सीट्स आहेत. SRMचे परत 2,500 सीट्स आहेत. आणि अशाच प्रकारचे नॅशनल प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेजेस बरेच आहेत. शिवनादर युनिव्हर्सिटी आहे, अझीम प्रेमची युनिव्हर्सिटी आहे, बेनेट युनिव्हर्सिटी आहे, LPU आहे, धीरूभाई अंबानी इन्स्टिट्यूट इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे. आपल्याला इथे बऱ्याच वेळेला महाराष्ट्रात माहीत नसतं, पण ऑलमोस्ट 15-20 आहेत आणि त्यांची स्वतःची एक एंट्रन्स एक्झाम आहे. त्यांची वेगळी स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा आहेत. भारतात एक 42 डिफरंट इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम्स आहेत. 42 परीक्षा आहेत आणि या सगळ्यांमधली सिलेबस सेम असतो. काठिण्य पातळीवरती खाली असते, पॅटर्न थोडा प्लस मायनस इकडे तिकडे असतो. सर्वात अवघड जे ॲडव्हान्स्ड आहे. आमचं काय म्हणणं आहे, जे ॲडव्हान्स इज द मदर ऑफ ऑल एंट्रन्स एक्झाम. तुम्ही जे ॲडव्हान्ससाठी तयारी करा, सगळ्या बाकीच्या परीक्षांची तयारी ऑटोमॅटिकली होऊन जाते. CET आणि CET खूप सोपी आहे, सर्वात सोपी CET. मग JEE वाल्यांना CETचा अभ्यास करायचा की नाही, किंवा त्याला जर नाही करायला प्लॅन बी CET साठी त्यांनी वेगळा अभ्यास करायची गरज नाही. कारण JEE साठी 110 चॅप्टर आहे, त्याच्यापैकी 79 चॅप्टर CET मध्ये. आणि त्याच्यामध्ये प्रश्नांची पातळी सोपी असते. फॉर एक्झाम्पल आता कुठला तरी एक सिद्धांत आहे, त्याच्यानंतर तो सिद्धांत वापरून आपण त्याचं काहीतरी एक समीकरण करून काहीतरी डिरायव्हेशन करून एक आपल्याकडे एक फॉर्म्युला आला. या फॉर्म्युलावरती प्रश्न डायरेक्टली CET मध्ये येणार की हा फॉर्म्युला तुम्ही सबस्टिट्यूट करा, त्याच्यावरती लवकर कॅल्क्युलेशन करून उत्तर द्या, हे CET मध्ये येणार. बरोबर. JEE मेन्स मध्ये काय करणार की तो फॉर्म्युला व्हॅलिडच नसणार असा प्रश्न घालणार. मग तुम्हाला त्या सिच्युएशनसाठी तेच डेरिव्हेशन वापरून थोडं ट्विस्ट करून त्यात एक वेगळा फॉर्म्युला डेव्हलप करावा लागेल आणि मग सॉल्व्ह करावा लागेल. हे JEE मेन्स झालं. ॲडव्हान्स काय झालं की हा आणि अजून एक डेरिव्हेशन 2-3 कन्सेप्ट मिक्स करून एक क्वेश्चन बनतो. तिथे मग तुम्हाला ते 2-3 कन्सेप्ट मिक्स करून तुम्हाला अजून एक वेगळा फॉर्म्युला क्रिएट करून सॉल्व्ह करावा लागेल. बरोबर. त्यामुळे जर तुम्ही ॲडव्हान्स करू शकता तर मेन्स आणि CET करू शकता. आणि प्रेक्षकांना मी अजून एक सोपं उदाहरण देतो की जर तुम्हाला एका विद्यार्थ्याला लहान 2रीमध्ये विद्यार्थी आहे 2nd स्टँडर्डला, त्याला जर 4 डिजिट मल्टिप्लिकेशन करायला आपल्याला शिकवायचं की 2025 मल्टिप्लाइड बाय 2026, हे जर मी त्याला शिकवू शकलो तर तुम्ही मला सांगा की त्याला मी 3 डिजिट मल्टिप्लिकेशन करायला परत शिकवायला पाहिजे का? मी तुला 345 × 464 परत शिकवायची गरज नाही आहे. तुला 4 डिजिट मल्टिप्लिकेशन करता येतं, तुला 3 डिजिट पण येणार. बरोबर. आणि हे JEE मेन्स झालं. 4 डिजिट म्हणजे JEE ॲडव्हान्स आणि 2 डिजिट मल्टिप्लिकेशन हे CET. मग मी आता ॲडव्हान्ससाठी शिकवल्यानंतर परत तुला तोच चॅप्टर
मेन्स किंवा सीईटीसाठी शिकायची काहीच काहीच गरज नाही. गरज नाही. ओके. म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही 2 वर्ष जर कुठलाही चॅप्टर जे ॲडव्हान्सच्या डेप्थपर्यंत तेवढ्या गहराईपर्यंत अभ्यास करू शकला तर मग तुम्हाला परत तो चॅप्टर मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि सीईटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा कॉलेजच्या पॉईंट ऑफ परत अभ्यास करायची गरज नाही. हां. ओके. प्रत्येक परीक्षेचं पॅटर्न वेगळं आहे, त्यामुळे तुम्हाला टेस्ट सिरीज द्यावी लागणार वेगळी. ओके. सीईटीची टेस्ट सिरीज वेगळी आहे. सीईटीमध्ये 54 सेकंड्समध्ये एक प्रश्न सोडवायचा असतो, मेन्समध्ये 2 मिनिटं लागतात आणि ॲडव्हान्समध्ये 4 मिनिटं 3-4 मिनिटं आपल्याकडे असतात. त्यामुळे एक्झाम स्ट्रॅटेजी तिघांची टोटली वेगळी. ओके. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.